बारामतीमध्ये आज मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा काढला जाणार आहे। थोड्याच वेळामध्ये या मोर्चाला लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात होणार आहे। मात्र या मोर्चाला बारामती पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं समोर येत आहे। बारामतीमध्ये ओबीसी मोर्चाला परवानगी पोलिसांनी नाकारलेली आहे। बारामतीत आज मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आरक्षण बचावासाठी मोर्चा काढला जाणार होता, मात्र याला आता पोलिसांनी परवानगीच नाकारलेली आहे। थोड्याच वेळामध्ये खरं तर मोर्चाला लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात होणार आहे, मात्र बारामती पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। देविदास राखुंडे या मोर्चा संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतात। देविदास, एकीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वातल्या मोर्चाकरता मोठी गर्दी झालेली आहे, दुसरीकडे मात्र पोलिसांनी या मोर्चालाच परवानगी नाकारली आहे। काय नेमकं घडतंय? तृप्ती, खरं तर सकाळी 10:30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार होती, मात्र काही कारणास्तव ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बारामतीमध्ये पोहोचण्यास विलंब झालेला आहे। 15-20 मिनिटात लक्ष्मण हाके बारामतीमध्ये पोहोचतील असा अंदाज आहे आणि 15-20 मिनिटांमध्ये हा मोर्चा या ठिकाणावरून सुरू होईल। मी सध्या बारामती शहरातील बिगोल चौकातील शारदा प्रांगणासमोर आहे, मात्र आपल्याकडे जी माहिती येते त्या माहितीनुसार बारामती पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती आपल्याला स्वतः बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड यांनी दिलेली आहे। अर्थात लक्ष्मण हाके जे आहेत ते हा मोर्चा काढण्यावरती ठाम आहेत। मी काही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवू इच्छितो। हे जे मैदान आपण बघतोय ते बारामतीमधील शारदा प्रांगणाच्या समोरचा परिसर आहे। या ठिकाणी आता मोठ्या संख्येने ओबीसी आंदोलक जे आहेत ते आता या ठिकाणी एकवटलेले आहेत। तितकाच पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि अगदी थोड्या वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो आता या ठिकाणावरून सुरू होईल आणि त्यानंतर हा मोर्चा शहरामधून बारामतीच्या तहसील कार्यालय जे आहे प्रांताधिकारी त्या कार्यालयाकडे जाईल। एकंदरीत या ठिकाणी आंदोलक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। तुम्ही मोर्चा काढताय, खरं या ठिकाणी तुमचा मोर्चा आता थोड्या वेळात सुरू होणार आहे, मात्र बारामती पोलिसांनी तुमच्या मोर्चाला परवानगी नाकारली असं समोर येत आहे। एकंदरीत आपण बघतोय की थोडस बोलण्याच्या संभ्रमावस्थेत हे आंदोलक आहेत। काय सांगाल मला, या ठिकाणी तुम्ही मोर्चा काढताय, 15 मिनिटात मोर्चाला सुरुवात होणार आहे, मात्र बारामती पोलिसांनी तुमच्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। आतापर्यंत महाराष्ट्रात झालं मोर्चे की काय परवानगी कॅन्सल झाल्यावर झाले की काल मुंबईला एवढा मोर्चा झाला की कॅन्सल झाले 4 दिवस झाला मोर्चा। बारामती 1 दिवस परवानगी रद्द केल्याने काय होतं, हे असं चालू राहणार आहे। तुम्ही तुमच्या आंदोलनावर ठाम आहात? आम्ही आमच्या आंदोलनाला ठाम भूमिका आहे। काय एकंदरीतच ही परवानगी का नाकारण्यात आली? मनोज जरांगे असेल, काय लोकांना आवडत नसेल, गोरगरीब 375 जातीला महाराज विचार असेल यांचा। काय एकंदरीत पाहून आहेत आज आंदोलन करताय बारामतीमध्ये तुम्ही सर्वजण एकवटलेला आहात। एकंदरीतच काही तरुण देखील या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्यात काय नेमकी मागणी असणार आहे? आम्हाला ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये या मागण्या घेऊनच हे आंदोलक जे आहेत ते आता बारामतीमध्ये कुठे बाबा कुठून आलेला आहात? काय एकंदरीत मोर्चामध्ये सहभागी झालात, काय भूमिका असणार आहे? एकंदरीतच आपण बघतोय तृप्ती, तर मराठा समाजाला जे राज्य सरकारने ओबीसी मधून म्हणजेच अर्थात हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं आहे, जे मुंबईमध्ये आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जी.आर. काढला, तो जी.आर. काढल्यापासून खरं तर ओबीसी समाज बांधवाचे आक्रमक झालेले आहेत आणि एकंदरीतच आपण बघतोय की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशी भूमिका या ओबीसी आंदोलकांनी घेतलेली आहे। थोड्या वेळामध्ये लक्ष्मण हाके आणि त्यानंतर बारामती मधील या शारदा प्रांगणातून या मोर्चाला सुरुवात होईल आणि त्यानंतर बारामती शहरातून हा जो ओबीसीचा मोर्चा आहे तो बारामतीमध्ये भवन या ठिकाणी पोहोचला जाईल। देवा, जरी परवानगी नाकारलेली असली तरी मोर्चेकरी सुद्धा आपल्या मोर्चावरती ठाम आहेत। लक्ष्मण हाके केव्हा या ठिकाणी मोर्चासाठी उपस्थित होणार आहेत आणि जर तुम्ही इथल्या मोर्चेकरांशी आणखीन संवाद साधू शकलास तर त्यांची भूमिका आणखीन स्पष्ट होईल। त्यांची गाडी बरोबर मधोमध चालेल, स्पीकरची गाडी मध्ये असेल, जे आपल्या माता भगिनी आहेत ते सर्वात पुढे चालतील आणि प्रत्येकाने काही गर्दीनं न चालता देवा, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? चुकीची घोषणा न देता चालत असताना कुठल्याही आवाज मध्ये कट झाला निश्चित देवा, या मोर्चासाठी मोठी गर्दी झालेली आहे। परवानगी नसली तरी मोर्चा काढणार या गोष्टीवरती ओबीसी आंदोलक ठाम आहेत।
लक्ष्मण हाके केव्हा या मोर्चासाठी उपस्थित होतील आणि दुसरं म्हणजे तुमच्या आजूबाजूला बरेच मोर्चेकरी उपस्थित आहेत, त्यांच्याशी तुम्ही आणखीन संवाद साधू शकलात तर त्यांची भूमिका आणखीन स्पष्ट होण्यास फायदा होईल. बरोबर गोंधळाचा प्रयत्न होऊ शकतो. जरूर कृती आपण इतर जे काही आंदोलक आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न करूया. साधारणपणे बारामतीतून लक्ष्मण हाके आता निघालेले आहेत आणि थोड्या वेळामध्ये लक्ष्मण हाके जे आहेत ते बारामतीमध्ये पोहोचतील. इतर काही आंदोलक आहेत त्यांची संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. काय एकंदरीत मोर्चा तुम्ही काढताय? आता आपण सर्वजण चारव्या प्रांगणामध्ये या आहे. ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की या मोर्चाचं काय नियोजन आहे ते. कुमार साहेब देवकाते आणि निलेश 370 विभाग जातींचा जो विभागलेला जो ओबीसी आहे त्या 370 जातीतल्या ओबीसीला खरंच माहित नाही या ठिकाणी की खरंच मी ओबीसी आहे का, त्यापासून इथून सुरुवात करायला लागते. आणि कालचा जो लढा झाला आणि कालचं जे आदरणीय धनंजय साहेबांचं जे आरक्षणाचा विषय झाला आणि त्यांना कोणी नावं ठेवायचे काही कारण नाही. ते त्यांच्या समाजासाठी काम करतायत, त्यांच्या समाजासाठी काम करतायत, ते त्यांचं काम आहे. परंतु आवर्जून या ठिकाणी सांगणं आहे की त्या ठिकाणी हा गरीब मराठ्यांचा लढा नसून हा श्रीमंत मराठ्यांचा लढा आहे. या ठिकाणी शिक्षण आणि रोजगारामध्ये कोणाचाही त्या ठिकाणी विरोध नव्हता. त्याही ओबीसीनी त्या ठिकाणी त्याला विरोध केलेला नाही. हा गरजवंत मराठ्यांचा नाही तर हे राजकीय 269 घराणे ते महाराष्ट्रामध्ये चाललेले आहेत. त्या 269 घराण्याच्या मुलांना आमदार झाल्यावर खासदार झाल्यावर त्यांची मुलं शिल्लक राहत आहेत म्हणून त्यांना निवडणुकीला उभं राहण्याकरता या ठिकाणी हे आंदोलन पेटवलं जात आहे. आर्थिक बाबींचं नियोजन करून या ठिकाणी आंदोलन पेटवलं जात आहे आणि ओबीसी देऊन मराठ्याचा नुकसान आहे. ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी या ठिकाणी त्यांना मिळालं. या आंदोलनाचा मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. गरजवंत मराठे आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. जे धनदांडगे आहेत त्यांना मात्र आरक्षण देता कामा नये आणि ही भूमिका घेऊनच या ठिकाणी हे जे आंदोलक जे आहेत ते रस्त्यावर. निश्चित देवा, अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता. तर ओबीसी आंदोलनासंदर्भात आणखीन काही प्रतिक्रिया थोड्याच वेळापूर्वी आपल्याकडे आलेल्या होत्या, त्या सुद्धा आपण पाहूयात. काय सांगाल मला, एकंदरीत आज बारामतीमध्ये ओबीसी बचाव मोर्चाचं आयोजन केलंय, कशी रूपरेषा असणार आहे, काय नेमकं नियोजन असेल? आज ओबीसीच्या ज्या आरक्षणाला ज्या पद्धतीने सरकारने मराठा समाजाला जो ओबीसीचा आता जो GR काढलेला आहे त्या GRला ओबीसीचा आमचा प्रचंड विरोध आहे. कारण सरकारने आमचा घात केलेला आहे ओबीसीचा आणि जो GR आहे त्या GRची आम्ही आज होळी करणार आहे. होळी कारण सरकारने ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं होतं की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला आहे आणि त्यांनी पाठीत खंजीर खुपसलाय. हे जसं म्हणतात की या GR मुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागतोय, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे असतील यांनी वारंवार स्पष्ट केलंय की ओबीसीच्या आंदोलनाला कुठेही ठेच लागली जाणार नाही. मात्र तरी देखील ओबीसीचा विरोध होतो या आरक्षणाला किंवा या GRला. बरोबर आहे, पूर्णपणे टेस्ट लागल्याशिवाय ओवे एवढा जागा झाला आहे का? कळकळीची विनंती, हा GR त्वरित रद्द करावा. एकंदरीत तुम्ही देखील या आंदोलनामध्ये वासुदेवाच्या भूमिकेमध्ये सहभागी झालेला आहात. काय नेमकं काय सांगाल या आंदोलनासंदर्भात किंवा तुमची भूमिका काय असणार आहे? राज्याच्या मुख्यमंत्र्याला खरे ओबीसी कोण आहेत हे दाखवायचा हा हेतू आहे. आमची अजून वेशभूषा बदलली नाही. आमच्या लोकांना अजून रानोरान भटकंती करावं लागते, वनवन हिंडावं लागते. पहाटेच्या पाऱ्यात आम्हाला वेशभूषा चढवून मेकअप करून जावं लागते, अजून जोडी घेऊन मागायला. आणि आज जर राज्य सरकार मोठा बकासूर आमच्या ताटात जेवायला आणून बसवणार असेल तर आमची लेकरं आता उद्यापासून कामाला जायला लागणार ना. आम्हाला पटकनतीच करावं लागणार, त्याशिवाय आमची लेकरं बाळ आता जगणार कशी? आम्हाला शिक्षण घेऊन कुठं आता नोकऱ्या मिळणार नाहीत. आणि जर आमच्या नोकऱ्यावर आता डाला टाकलाय मोठा बकासूर. आणि ते विखे पाटील म्हणले की ते हाके साहेब काय करतात, पोळी भाजतात. माझं तर म्हणणं आहे हाके साहेबांनी पोळी भाजावी आणि जी काय आमची भूका आमच्या पोटात मध्ये गेल्यात यांना त्यांनी आणून द्यावं आणि त्यांच्या त्या पोळ्या भाजून आमच्या शेवटच्या 350 नंबरच्या जातीला अन्न पोट भरण्यासाठी. राजकारण होतंय कुठेतरी या मुद्द्यावर? राजकारण होत नाही, हा आमच्या अस्तित्वाचा लढा आहे. आमच्या अस्तित्वावरती आलंय, आम्ही करणार काय? आणि तरी तुम्हाला राजकारण वाटत असेल, आमच्या पाठीमागच्या भागात इंटरनॅशनल मीडियाच्या समोर मोठं लाकडं घातलं जातंय. कोण जाहीरपणे भगवे गमजे घालून झेंडे घेऊन
आमच्या आया बहिणींच्या अब्रूवर हात घालायचा भाषा करतोय, तरी पण आम्ही राजकारण करतोय. पद्धत नाही. अतिशय खालच्या लेवलला महाराष्ट्राचं राजकारण गेलेलं आहे. आणि जर ते सुधारायचं असेल, जाग्यावर आणायचं असेल, तर आता ज्या 350-400 जात्यात त्यांनी रस्त्यावर यावं लागेल, नाही तर त्यांना परत आमच्या जुन्या वडार समाजाच्या लोकांना दगड फोडायला जावं लागणार आहे. आमच्या नाभिकाच्या पोराला आता शाळेत न जाता बापाच्या मदतीला जाऊन दाड्या करावं लागणार आहेत. ही सगळे आमचे जुने धंदे आहेत. मनच आमचं पोट भरणार आहे. आता आम्हाला शासनात कुठेही संधी मिळणार नाही आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अन्याय झालेला आहे. एकंदरीत आपण बघतोय की राज्य सरकारनं जो हैदराबाद गॅजेटचा अध्यादेश काढलेला आहे आणि त्यानुसार खरं तर राज्यभरात ओबीसी समाजाकडून निदर्शनं केली जात आहेत. मोठं आंदोलन उभा केलं जात आहे आणि बारामतीमध्ये देखील आज ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात काही वेळातच हा मोर्चा काढला जाणार आहे. देवा राखोंडे, NDTV मराठी, बारामती.